तर अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क विभागाची नोटीस पाठवण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पार्थ पवारांच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात आता अमेडिया कंपनीला नोटीस पाठवण्यात आली आहे। पार्थ पवारांनी पुण्यातल्या जमीन खरेदीचा वाद सध्या समोर आलेला आहे आणि याच प्रकरणात आता अमेडिया कंपनीला शुल्क विभागानं नोटीस पाठवली आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, अखेर अमेडिया कंपनीला आता मुद्रांक विभागानं नोटीस पाठवल्याचं समोर येतंय। पुण्यातील मुंडवा परिसरात असलेली जी 40 एकर भारवसनाची जमीन आहे ती कवडीमोल भावांनी घेतली होती आणि त्याचा जो शुल्क आहे तो कमी भरला होता। या संदर्भात खरं तर आता सरकारी यंत्रणा जी आहे ती ऍक्टिव्ह मोडवर आलेली दिसते आणि या संदर्भात वादग्रस्त व्यवहार करताना जी अमेडिया कंपनी आहे, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग आहे, त्यांच्या वतीने एक नोटीस आहे ती पाठवण्यात आलेली आहे। स्टॅम्प ड्युटी जी आहे ती 2% भरण्यासाठी ती नोटीस जी आहे ती भरण्यासाठी सांगितलं आहे। एकूणच आपण पाहतोय की हा खूप मोठा हजारो कोटीचा घोटाळा असताना ही कवडीमोल भावांनी जमीन घेतली होती, त्याची स्टॅम्प ड्युटी ही खूप कमी प्रमाणात दिली होती आणि त्या संदर्भात खरं तर आता मुद्रांक शुल्क या विभागाने जे आहे ती या अमेडिया कंपनीला जी आहे ती नोटीस पाठवलेली आहे। धन्यवाद सचिन, या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आता पार्थ पवारांच्या या जमीन गैरव्यवहार प्रकरणाबद्दल आता सरकारी यंत्रणा देखील ऍक्शन मोडवर आलेली आहे। मुद्रांक विभागानं अमेडिया कंपनीला नोटीस बजावली आहे।